परिस्थिती गरीब असली तरी स्वप्न कधीच गरीब नसतात. ही ओळ केवळ ऐकण्यासाठी नाही तर ती जगून दाखवली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील माकवे या गावातील दिव्या दीपाली दत्तात्रय पाटील यांनी. दिव्याचं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. साध्या वातावरणात वाढलेली ही मुलगी, पण तिच्या मनात मात्र मोठं ध्येय होतं. माध्यमिक आणि उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ठामपणे स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला. या प्रवासात तिला शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन मिळालं, पण यश सहज मिळालं असं अजिबात नव्हतं. तिने अनेक सरळ सेवा परीक्षा दिल्या, परंतु प्रत्येक वेळी 1-2 मार्कांनी यश हातामधून निसटून राहिलं. निराशा यायची, मन खचायचं, पण तिने स्वतःवरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही. सन 2024 हे वर्ष तिच्यासाठी निर्णायक ठरलं. तिने पूर्ण वेळ अभ्यासासाठी दिला, स्वतःला पूर्णपणे तयारीमध्ये झोकून दिलं आणि प्रत्येक अपयशाला शिकवण मानून पुढे चालत राहिली. या सगळ्या प्रवासामागे एक मोठं कारण होतं, तिच्या आजोबांचं स्वप्न. त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या घरातला एक तरी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असावा. घरची अत्यंत परिस्थिती हलाखीची होती. वडील दूध डेअरीमध्ये संकलनाचं काम करत होते, आजोबा ऊसतोड कामगार म्हणून कष्ट करत होते आणि आई घर सांभाळत होती. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करणं हीच मोठी लढाई होती. पण दिव्याने परिस्थितीला कधीच अडथळा बनू दिला नाही. तिने जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या स्वप्नांना नवी दिशा दिली. आणि अखेर तो आज क्षण आला ज्याची ती अनेक वर्ष वाट पाहत होती. महसूल सहाय्यक पदासाठी तिची निवड झाली. तो क्षण तिच्यासाठी फक्त यशाचा नव्हता, तर एका स्वप्नाच्या पूर्णत्वाचा होता. तिच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम तिच्या आजोबांचा चेहरा आला, कारण त्यांच्या स्वप्नाला तिनं वास्तवात उतरवलं होतं. दिव्याची ही कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते: परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमच्यात शिकण्याची जिद्द आणि स्वतःवर विश्वास असेल तर यश मिळणं अटळ असतं. म्हणून अपयश आलं तरी थांबू नका, अडचणी आल्या तरी मागे वळू नका आणि तुमचं स्वप्न कधीच छोटं करू नका. कारण जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतीही परिस्थिती तुमचं यश थांबवू शकत नाही. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.